गाईज, वेलकम टू BK क्रिएशन्स. तर गाईज आज आपण जात आहोत माथेरानला. फर्स्ट टाईमच जात आहोत, काहीच एक्सपिरियन्स नाही. सोबत फॅमिली आणि फ्रेंड्स आहेत. तर आता आमची 7:02ची ट्रेन आहे, बट थोडंसं उशीर झालेला आहे. कसारा, खोपोली आणि कर्जत ही नेरळला ट्रेन जाणाऱ्या भेटतील एनी टाईम. 4च्या नंतर सगळ्यात इकडच्या ट्रेन चालू होतात. सो आता आम्ही निघालेलो आहोतच. हे बघा येत आहेत हळूहळू. चला तर मग भेटूया आपण स्टेशनला. गाईज बघा किती रश आहे संडेची सुद्धा. सो फायनली गाईज आम्ही नेरळला आलेलो आहोत. म्हणजेच माथेरानला येण्यासाठी नेरळ हा स्टेशन पकडावा लागतो आपल्याला. उलटं दिसतंय. चला तर मग आता आपण पुढे पुढे बघूया. आणि ॲक्च्युली थोडं रश होता ट्रेनमध्ये, खूप गर्दी होती. सो त्याच्यामुळे एवढं आम्हाला जमलं नाही व्हिडिओज काढायला. सो आता पुढचे व्हिडिओ मी माझ्या पद्धतीने खूप चांगले ट्राय करेन या टायमाला व्हिडिओ काढायचा. बिकॉज मला माथेरानला तर यायचंच होतं. आणि माथेरान माझं एक फ्रेंड होतं, त्यांनी मला सजेस्ट केलेलं की एकदा माथेरानला जा, पावसातून खूप छान तुला वाटेल. सो आज आम्ही आलेलो आहोत नेरळला. हे बघा मला बोलावते आहे. चला तर मग आम्ही तर टॅक्सीमध्ये बसलेलो आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू. किती भारी व्ह्यू आहे माथेरानचा गाईज बघा. फुल ऑन धुके आणि पूर्ण जंगल आणि एकदम खोल दरी अशी आहे. व्हिडिओ काढतो तिकडे व्हिडिओ काढतो. गाईज बघा काय सुंदर असा व्ह्यू आहे आणि एकदम खोल अशी दरी आहे. आणि समोर बघा एकदम धुके वा जन्नत आहे एकदम. आणि इथे खूप गर्दी आहे आणि ते टॅक्सीला पर पर्सन 100 रुपये. पण ते टॅक्सी एकदम खूप आहेत. सो जास्त लाईन पण अशी लावायला लागत नाही. सो चला तर मग आपण पुढे जाऊया. फायनली गाईज आमची आता एंट्री झालेली आहे आणि पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे इकडे. आत्ता आम्ही जस्ट आतमध्ये एंटर केलेलं आहे माथेरानच्या. अजून आपल्याला खूप पुढे फिरायचं आहे. आमची अर्धी माणसं मागेच राहिलेली आहेत आणि कारण थोडं पाऊस पडते. सो रेनकोट घेते ते. सो म्हणून आता आम्ही इथे थांबलेलो आहोत बाकीची. आणि इथे आज खूप गर्दी आहे संडेची. पार्किंगसाठी पण इथे चांगली जागा आहे एकदम. आणि सहज सगळं अवेलेबल आम्हाला झालं पटकन. हो ना, खूप मजा येत आहे. एकदम थंडाचं वातावरण सुरू आहे इथे. खूप छान वाटतंय. हो काय हो, खाण्यासारखे सहज पदार्थ इथे अवेलेबल्स आहेत. बघा गाईज खूप आहे. आणि हे बघा हे ते हॉर्स रायडिंग आहे. हे घोडे तुम्हाला 5 पॉईंट फिरवणार आणि पर पर्सन 300 रुपये. बट हे बघा खूप आता मजा येत आहे. थोडंसं आता पाऊस सुरू झालेला आहे म्हणून छत्री घेऊन आता व्लॉग काढावा लागणार आहे. आणि मागे ही 65 पोरं आहेत आमची दिल्ली उडवत आहेत. हे बघा रेल्वे टॉय ट्रेन. बट आता सध्या ही बंद आहे. काय ते मला माहिती नाही का बंद आहे. बट ऑक्टोबरच्या नंतरच हे स्टार्ट होणार आहे. गाईज आता आम्ही आलेलो आहोत ॲमेन लॉज. चला आता हा पहिला पॉईंट आहे इकडचा. इकडे 5 पॉईंट आहेत. सो आता आपण बघूया. मला इथे खूप सारे फोटोज काढायचे होते आणि आता आपण इकडे पोहोचत आहोत. फायनली गाईज बघा इथे धुके एकदम दिसायला लागलेले आहेत आणि खूप मजा येत आहे. आता 30 पॉईंट. आणि हा बघा इकडनं होतोय स्टार्ट रस्ता. हाय वाव, एकदम असं एकदम धुके झालेले आहेत. खूप छान एकदम मौसम झालेला आहे. मम्मी बघ इकडे. हाय दीदी. दीदी असंच आपण पुढे चालत राहणार आहोत. अजून आपल्याला 4 पॉईंट्स बघायचे आहेत तिकडचे. पहिला पॉईंट आपण बघितलेला आहेच. एक पेरू. अच्छा मग एक द्या. मम्मी तू काय खाणार? पेरू शेंगा आणि
दीदी तू? मला शेंगा हवे. काकी शेंगा कसा? दीदी पाहिजे तुला? हा पाहिजे. मग हे गाईज आपण असाच पेरू खात का शेंगा खात का पुढे जात जाऊया. अजून आपल्याला खूप चालायचं आहे, खूप. जोराचा पाऊस आलेला आहे आणि आम्ही आत्ताशी स्टार्ट केले पॉइंट्स बघायला. हे बघा, हे काय समोरच आहेत ते रेनकोट घालत होते. आपण पुढे चाल. आपण आता उतरणार आहोत. खाली खाली उतरतच जातो आहोत, बट रस्ता काही संपेन असं झालंय. आपल्याला कधी ते स्टार्ट होणार पॉइंट्स दिसत काही माहिती. हे बघा काय, हा बघा मायरा पॉइंट. आणि इथे कडावर एवढी गर्दी आहे ना की नाही, फक्त इकडे दरीच आहे, बाकी काहीच नाही. पब्लिक इथे खूप वेटिंगला आहे. आणि ही बघा कशी खात आहे. ए कुठे झालीस ए दीदी. बघा पळाली. याद नहीं है, मेरा बैग रख दिया था, मैं रख दे. वॉटरफॉल आहे बघा. आणि एवढी धुके आहेत ना की क्लिअर काही दिसत नाहीये. बघा किती छान असं वॉटरफॉल आहे. बट एकदम दरी आहे, फुल एकदम दरी आहे. थोडा रिस्की पण आहे इथे. हे बघा, बट हिरवा निसर्ग आहे, एकदम छान वाटतं आहे. बट इथे हवा तसा एकदम मौसम आहे. बट इथे ना, इथे पण नेटवर्कचा इश्यू आहे लास्ट टाइम सारखा हरिश्चंद्रगड. सो फायनली गाईज आता एकदम बाष्प इथे सुरू झालेला आहे. इथून थंडी वाजायला लागलेली आहे. आता पाऊस पण सुरू आहे. सगळी इथे फोटोज काढण्यात बिझी आहे. सो आता आपण असंच पुढे पुढे जात राहू आणि खूप मजा येत आहे. हाय दीदी. हाय. हे काय करते? याच्या मखा खाते तुम्ही? वा दीदी, सावकाश का. चांगली आली गुरु माझ्या काय. सो फायनली गाईज आम्ही आता मस्त पॉपकॉर्न्स आणि काय ते मके, गरम मके भाजून ते तिथे असे असतात स्टॉल्स, ते आता खाऊन खूप छान वाटलेलं आहे. असंच पोट पण भरते थोडं थोडं खाऊन. आणि आता आम्ही जातो पुढच्या पॉईंटला. ओके, व्हिडिओ करते. बघूया आता, अजून खूप पुढे पॉईंट्स आहेत बट रस्ता संपत नाही आहे. ही बघा, आता आम्ही मॅगी खात आहोत. आम्हाला म्हणजे माझ्या फ्रेंडची माझी इच्छा होती की असं म्हणजे माथेरान आल्यानंतर मॅगी खायची सोबत. सो आता आम्हाला इथे स्टॉल भेटलेला आहे आणि आता आम्ही इथे मॅगी खाण्यासाठी आलेलो आहोत. इथे होत आहे मॅगी रेडी. लोक बसलेले आहेत तिथेच. दी मम्मी, गौरी, हाय दीदी. टेस्ट कर आणि सांग कशी आहे. ओके फायनली गाईज आमची मॅगी रेडी झालेली आहे. आता खाऊन परत आपण पुढे फिरूया, पुढचे पॉईंट बघूया. हा बघा, ज्यांना कोणाला इथे माथेरानला स्टेसाठी यायचं असेल तर किती छान विला आहे. वाव, सुपर्ब असा विला आहे.
आणि ह्या विलाला क्रॉस करत करत आम्ही जात आहोत पुढे. सगळे सोडून जातात यार. सो गाईज आता आम्ही मंकी पॉईंटला जाणार आहोत. आणि हे बघा इकडे एकदम साईडला एकदम जंगल आहे आणि आमच्या इथे कोणच नाहीये, पब्लिक कोणच नाहीये. अरे बट कोणच नाही, दोघंच आहेत आणि बाकी कोणच नाही. किती सारा पब्लिक होता इकडे. अजून सुद्धा मंकी पॉईंट काय आलेलं नाही. कधीपासून आम्ही चालतो आहे आणि इथे खतरनाक किडे आहेत खूप. जरा सावकाश चाला. आत्ताच माझी एकाशी भेट झाली म्हणून सांगते. अंकी अंकी गाईज हा मंकी पॉइंट आहे. हा मंकी पॉइंट. गाईज आता आम्ही कडावरचा गणपती बघायला चाललो आहोत. हा खूप मोठा आणि प्रसिद्ध गणपती आहे आणि गाईज इकडचा व्ह्यू खूप कडक आहे. सगळे इथे फोटो काढण्यासाठी जरा थांबलेले आहेत आणि इथे हवा पण खूप चालली आहे, तुम्हाला समजत असेलच. हे बघा खूप रिस्की पण आहे पावसात. म्हणजे जास्त जेव्हा पाऊस असेल तेव्हा जवळ जाणं चुकीचं आहे. मी पण थोडंसं लांबूनच आपण दाखवते मी. बघ ना कसं येते पावसातून. बघा तुला काय एवढं हे नाही झालं. ते दगडानं फोडून दगडाचं फोडून त्याला कलर वगैरे. आडवा काढतो व्हिडिओ. आडवा काढतो. एक फोटो काढायचा या साईडला. हा कडावरचा गणपती. ट्रेन येते वाटतं इथे. ट्रेन आहे आपल्याला जागा कुठे तिथे पुढे उड्या मारायला लागतील तिकडे. फायनली गाईज कडावरचा गणपती आपण आलेलो आहोत. पण अजून पुढे जायचंय का आपल्याला? नाही, इकडनंच रिटर्न. टाकली नको. बट खूप मजा आली गाईज. माथेरान एकदम सुपर असा आमचा म्हणजे सक्सेसफुल प्लॅन झाला आणि खूप छान असं होतं एकदम. माथेरान मला खूप आवडलं आणि नशीब पावसाने पण साथ दिली थोडीशी आणि त्याच्यामुळे अजून मजा आली. पाऊस होता म्हणून, कारण माथेरानला पावसाशिवाय मजा नाहीच आहे. सो आता माथेरान मी पूर्ण फिरलेलं आहे. आता रिटर्न घरी जाण्याचा टाईम आलेला आहे. पूर्ण ॲड्रेस मी मेन्शन करणार आहे ब्लॉगमध्ये. सो बाय गाईज. BK क्रिएशन असंच राहणार. सो नक्की मला सबस्क्राईब करा अँड बाय.